हे घ्या, अग्रीमेंटची कॉपी आणली तुमच्यासाठी. तुमच्याकडली फाडली असेल नाही तर विसरला असाल म्हणून आठवण करून देतोय. समजलं असेल तुम्हाला आम्ही अग्रीमेंट का फाडलं नाही ते. नाही, पत्रिकेतली घरं आम्हाला वाचता येत नसतील, ग्रहताऱ्यांच्या हालचाली बी वाचता येत नसतील, हातावरच्या आणि कपाळावरच्या रेषा बी वाचता येत नसतील, पर तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाची वागणूक झाक वाचता येते आम्हाला. आत्ताच्या आत्ता पैसे टाकायचे आमचे. दादासाहेब आम्ही हुडकतोय स्वरांगीला, सापडेल बघा ती. होय, हा कुलदेवतेची शपथ. चांगलंय की, सापडू द्या. तुम्ही आमच्या पैशाचं बघा तेवढं. हा, दादासाहेब अहो आमच्या पोरीने दगा दिलाय, आम्ही नाही. आणि एका खानदानी माणसाने दुसऱ्या खानदानी माणसाला मदत करायला पाहिजे. मी तुमच्या पाया पडतो. ए खानदानी थोबाड बघा, खानदानी माणसाचं. नाटकं बाज झाली तुझी. आत्ताच्या आत्ता पैसे टाकायचे. दादासाहेब मान्य करतो आमची चूक झाली, पण दया करा आमच्यावर. आत्ता पैसे मागू नका. हो, आधीच एवढा खर्च झालाय आणि कमवणार मी एकटाच आहे. अजून एका पोरीचं लगीन व्हायचं हो माझ्या. कुठून आणू एवढे पैसे? ते आम्हाला कशाला विचारताय? हा, साप मेल्यावर काठी बडवण्यात काय हसले काय? पंजाबराव, वेळेत केला जातो तो विचार, बाकी सगळा व्यभिचार. तुम्ही तुमच्या पोरीला आमच्याकडून लोन घेऊन फॉरेनला पाठवलं तेव्हा विचार केला होतात का? हा, आपल्यामध्ये हे अग्रीमेंट झालंय हे समजून सांगितलं होतं का तिला? बरं, समजून सांगितलं असलं तरी तिला फिकीर होती का तुमची? काय हेच का तुमचे खानदानी संस्कार? अहो, ज्या पोरीला बापाच्या आबरूची फिकीर नाही ती आमच्या घरची आबरू काय सांभाळणार आहे? बरं झालंय लगीन नाही झालं ते. आता दुसरी एखादी रीतभात आणि संस्कार असलेली पोरगी बघू आम्ही आमच्या भावासाठी. आम्ही फक्त आमच्या आबासाहेबांच्या शब्दासाठी तुमच्यासारख्या माणसाशी नातं जोडलं होतं. तुम्ही तुमच्या विचारानं ते तोडलेत. जाऊ द्या, तुम्ही फक्त आमच्या पैशाची व्यवस्था करा. खानदानी संस्कार आड्यातच नाही तर पावऱ्यात कुठनं येणार आहेत? दादासाहेब, लहान तोंडी मोठा घास घेते. आमची चूक झाली, आम्हाला मान्य आहे. स्वरा दीदी पळून गेली याचा सगळ्यांनाच लई त्रास झालाय बघा. पण त्यासाठी आमच्या आई वडिलांचे संस्कार काढू नका. चांगलंय पंजाबराव, बघितलं का खानदानी संस्कार? दोन मोठी माणसं बोलत असताना आपण तोंड उचकटून मध्ये बोलू नये, हे तुमचे खानदानी संस्कार. अहो, पण मला वाटलं ते मी. ए संजय, असं अडग्यासारखं बोलणं बंद. बांधल्याच्या घरात असं पोरी बाळाने तोड उघडायचं नसतं. दादासाहेब तिच्या वतीने मी माफी मागतो. चल आज जा. नाही, मी नाही जाणार. स्वरा दीदी पळून गेली कारण तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं, जे तिने घरी नाही सांगितलं. तिने सांगायलाच पाहिजे होतं. चुकली, मला माहितीये, पण तिने नाही सांगितलं ह्याला बी लई कारण होती.
पण याचा अर्थ हा नाही की आमच्या घरच्यांनी आमच्यावर संस्कार कमी केलेत. तुम्ही असं समजू नका प्लीज. वा पंजाबराव, पोरीच्या जिभेला लई धार आहे तुमच्या. पण ही धार तुमचं लंगोट वाचवायच्या कामी येणार नाही, गॅरंटी देऊन सांगतो आम्ही. आता फुल अँड फायनल सांगतो, गपचूप आमचे पैसे परत करायचे ताबडतोब, नाहीतर नेसते कपडे फेडून नागवं करून फिरवीन गावातून. शब्द पाळणाऱ्याचा मान ठेवतो आम्ही आणि शब्द पाडणाऱ्याची मान मोडतो, लक्षात ठेवायचं. तुमच्या पोरीनं चूक केलीये, त्याची किंमत चुकवावीच लागल. तुम्हाला पैसे तयार ठेवा. हो नवरदेव, कुठे निघाले? बांदलांकडे चाललोय. बांदलांकडे? काय संबंध आहे आता? अच्छा, संबंध असले तरच जायचं. काम आहे माझं. तुम्हाला सगळं इसकटून सांगायला लागतंय. काय झालंय माहितीये ना? आता काय संबंध आहे आपला आणि बांदलांचा? काय तिथे जायची गरज नाहीये, चला घरात. मी कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं हे ठरवणारा मी आहे दादासाहेब, तुम्ही नाही. बरोबर, मोठे झालात ना तुम्ही. आता लग्न होणार आहे तुमचं, म्हणजे होणार होतं. कशासाठी चाललायत बांदलांकडे तेवढं तरी सांगा, कारण आम्ही येतो बरोबर. चला. तिथे विश्वास असतो ना दादासाहेब, तिथे गोष्टी सांगितल्या जातात, ऐकवल्या जातात. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? माझ्या लग्नाचा सौदा करताना मला सांगितलं दादासाहेब, मग मी सांगावं अशी अपेक्षा तरी का करता? हे बघा रणजितराव, आम्हाला समजतंय तुम्हाला टेन्शन आलं असेल. जे काही झालंय ते बरोबर नाही झालेलं, पण काळजी करू नका ना, आपण काहीतरी मार्ग काढू ना त्यातनं. हा, चला चला घरात चला. मी बांदलांकडे चाललोय. रेड्डी, गुडघ्यात मेंदू आहे तुझ्या. हं? काय करत होती त्या दादासाहेबांसमोर शिफारस करायची? एका पोरीनं इज्जतीचा बाजार मान, आणि ही गंजक्या मानायची. थांब, तुझा इशा संपवतो. अहो, तिच्यावर कशा पाय हात उचलताय तुम्ही? तुमच्याच पाठीशी उभं राहिलं ना माझं लेकरू. आपल्या घराचे संस्कार काढणाऱ्याला उत्तर दिलं तिने, तर तुम्ही तिलाच. अहो, एवढ्या मोठ्या पोरीच्या अंगावर कोण तर हात उचलल का? काय करू मी, काय करू? हा, कुठून आणू पैसे? का स्वतःला एकूण पानमुंड्याच्या बाजारात? आणि ही पैशाची काय भानगड आहे? ते दादासाहेब काहीतरी अग्रीमेंट बद्दल बोलत होते. काय आहे ती?
अहो आता तरी काय ती खरं खरं सांगा आम्हाला. आता का नाही आमच्या नाकापत्र पाणी आलंय. जीव जाईल एका दिवशी तुमच्या असल्या करणीने. का आम्हाला काहीच सांगितलं नाही तुम्ही अजून? सांगा की. तिचं टेन्शनने आमच्या पोटात डाबरा पडलाय. हा तुझं काय चाललंय ग? सांगा की. आणि सांगितलं असतं तर काय केलं असतं ग तू? हा तुझ्या पोरीला पळून जाण्यापासून थांबवलं असतंस तू? हा? अगं तुझ्या डोळ्यात माती फेकली ना तुझ्या पोरीनं. हा तुझ्याच नाकाखाली पळून गेली. हा आईचं नाही, डॅडीचं नाही, बहिणीचं नाही, तर निदान बांधल खानदानीची तरी इज्जत ठेवायला पाहिजे होती पोरीनं. कुठला कोण तो थुकरट पोरगा त्याचा हात धरून पळून गेली पोरगी चुना लावून. खोळ्यात काढलं तुला. आणि ही नालायक पोरगी, हिला स्टार्टिंग पासून सगळं माहिती असून माहिती होतं की नाही? माहिती होतं ना? डॅडी तुम्हाला ज्योतिबाची आणाय सोडा. अहो सोडा हो तिचा हात. अहो तिची काय चूक नाही. अहो हात मोडल तिचा. अहो, असं काय करताय? सोडा की. बोल पाहिजे तुला बोल. पोस्टमॅन. कोणाचं आहे? पत्ता आपलाच आहे पण हे काय कळना. कल्याणी गृहउद्योग. काय काय कल्याणी गृहउद्योग? एक गाडी चोर, दुसरा माडी चोर. हा? अरे काय चाललंय या घरामध्ये? हा आम्हाला लपवून काय चाललंय प्रत्येकाची थेर? कल्याणी हे काय काय तुला बोललो होतो ना मी, हे असले पापड लोणच्याचे भिकारडी उद्योग करायचे नाही म्हणून. हा मग तुझी हिंमत कशी झाली? त्या पंजाबराव राजवर्धन बांधवाच्या इज्जतीची तिरडेच बांधली तुम्ही. आता एकाला सोडत नाही मी. नजर खाली, नजर खाली. हा आईला डोळे रोखून बघायची हिंमत कशी आली तुझी? हा कल्याणी. तिच्यावर हात उचलायचा नाही. या समजामध्ये तिची काय बी चूक नाहीये. तुम्हाला न सांगता कल्याणी गृहउद्योग मी चालवतीये. संजय
अहो हिला का शिक्षा देत आहे? का तिची काय चूक आहे? मामा, अहो वडीलधाऱ्यांचा हात आशीर्वाद देण्यासाठी असतो, हात उगारण्यासाठी नाही. आणि या सगळ्यात या बिचारीची काय चूक आहे? बरं मी आत येऊ? या की. मामा मला सांगा, स्वरांगी सुखरूप आहे ना? आता नजरेसमोर नाही म्हणून शेपच आहे म्हणायची. आईला हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली. आता सापडू दे. काय तिचे खांडोळी केली ना तर नाव पंजाबराव राजवर्धन बांधल लावणार नाही. तेव्हा अशी कुळपुडवी पोरगी दुश्मनाला पण देऊ नको बाबा. पार पार पालक निघाली पोरगी. खानदानाच्या इज्जतीचा इस्कॉट करून टाकला पोरीनं. सापडू दे. हं? आता जितकी नाही राहणार ती गोळीच घालतो तिला. एक मिनिट मामा, माझा प्रश्न नीट समजून घ्या. मी विचारतोय, स्वरांगी सुखरूप आहे ना? मामी तुम्ही सांगा, स्वरांगी जिथे कुठे आहे तिथे सुखरूप आहे ना? नाही, तिला काही प्रॉब्लेम नाहीये ना? बरं, स्वरांगीने एक व्हिडिओ करून पाठवलाय असं माझ्या कानावर आलंय. मी तो बघू शकतो का? आय नो तो व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खाजगी आहे, पण मला यासाठी बघायचं आहे की ती कुठल्या दबावाखाली नाही. आफ्टर ऑल शी मस्ट बी सेफ ॲट एनी कॉस्ट. खपू द्या, मरू द्या तिथं तिला. तुम्ही कशापाई चिंता करता? हं? प्लीज मला तो व्हिडिओ दाखवाल? संजू प्लीज. आजीरीताई, संजू, दाजी, माझी काळजी करू नका. मी अगदी व्यवस्थित आहे. तुम्हाला दिसतच असेल माझं लग्न झालंय. डॅडींनी ठरवलेल्या मुलाशी मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण हे त्यांना सांगून काही उपयोग होणार नव्हता. असं मोहितवर प्रेम, खूप चांगला मुलगा, खूप आनंदात आहे. फायनली खूप दिवसांनी खूप आनंदात. पण त्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास झालाय आणि आता जो त्रास होणार आहे त्यासाठी आय एम सॉरी. पण डॅडींना मी सॉरी नाही म्हणणार, कारण त्यांनी आजपर्यंत एकदाही माझ्या मनाचा विचार केला नाही. आणि त्यांनी जर तो केला असताना तर कदाचित आज वेळ आली नसती. असो, तुम्ही तिघींनी काळजी घ्या आणि साजिदताई बाळाची काळजी घ्या. आणि त्याला सांग, त्याच्या मावशीला त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या जवळ असताना खूप आवडलं असतं, पण आता ते शक्य नाही. ताई, आई, इथूनच नमस्कार करते. पुन्हा कधी आयुष्यात आपण भेटू का नाही काहीच सांगता येत नाही. तुम्ही काळजी घ्या. बाय. आप चिंता मत कीजिए, मैं इसका अच्छा ख्याल रखूंगा. तुम्हाला खरं सांगू का, मी जेव्हापासून स्वरांगीला ओळखतोय तेव्हापासून तिला इतकं खुश कधीच नाही पाहिलं.